मराठवाड्यातल्या पूरग्रस्तांसाठी मातोश्रीवरनं मदत पाठवणार, जीवनावश्यक वस्तूंचा ट्रक रवाना होणार। उद्धव ठाकरे हिरवा झेंडा दाखवून ट्रकला रवाना करणार। मंत्री कोकाटेंचा रम्मी खेळतानाचा व्हिडिओ प्रकरणी कोर्टाचे रोहित पवारांच्या चौकशीचे आदेश। व्हिडिओ संदर्भात सखोल तपास करण्याचे पोलिसांना आदेश। मुंबईतल्या नागरिकांसाठी आनंदाची बातमी, पालिकेकडनं म्हाडाच्या धर्तीवर परवडणारी घरं उपलब्ध होणार। दिवाळीनंतर पहिल्यांदाच लॉटरीद्वारे विक्री केली जाणार। नंदुरबार जिल्ह्यामध्ये 4 नगरपालिकांसाठी आरक्षण सोडत 114 जागांपैकी 53 जागा या महिला उमेदवारांसाठी आरक्षित। जिल्ह्यातल्या 4 नगर परिषदेंचा यामध्ये समावेश। रत्नागिरी जिल्हाध्यक्षपदी विक्रांत जाधव यांची नियुक्ती। ठाकरेंच्या शिवसेनेकडनं नियुक्ती। विक्रांत जाधव हे आमदार भास्कर जाधव यांचे सुपुत्र। मीरा भाईंदरमध्ये लहान मुलांसाठी ट्रॅफिक एज्युकेशन गार्डन। मंत्री प्रताप सरनाईकांच्या हस्ते उद्घाटन। मुलांना वाहतुकीचे नियम समजण्यासाठी राबवला उपक्रम। ठाण्याच्या ओमकार गृहनिर्माण संस्थेतले नागरिक आक्रमक। खाजगी बिल्डर विरोधात नागरिकांचा रोष। SRA कार्यालयावर नागरिकांची धडक। क्रिकेटपटू रिंकू सिंगला धमकी। डी कंपनीनं ईमेल करून मागितली 5 कोटींची खंडणी। मुंबई पोलिसांनी दिली डी कंपनीच्या धमकीची माहिती। सोलापुरात राष्ट्रीयकृत बँकेचा अनागोंदी कारभार। शेतकऱ्याचे 4 लाख अनोळखी व्यक्तीच्या खात्यात केले जमा। शेतकरी उत्तम जाधव यांची पोलिसात तक्रार। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।